हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल उल्लास विकास को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे शनिवार को उल्लासनगर अंबरनाथ के दौरे पर थे, जहां उनका शिव सैनिकों ने भव्य स्वागत किया। अंबरनाथ के ऐतिहासिक शिव मंदिर में जाकर उन्होंने दर्शन भी किए। उल्लासनगर व अंबरनाथ में जनसभा को संबोधित करते हुए उद्धव ठाकरे ने शिंदे पर निशाना साधा और कहा कि कल्याण लोकसभा क्षेत्र को गद्दारों से मुक्त करेंगे। स्वागत यात्रा कैंप 5 से श्रीराम चौक तक निकाली गई। वहीं कल्याण लोकसभा क्षेत्र के सांसद श्रीकांत शिंदे ने उद्धव ठाकरे के बयान पर पलटवार करते हुए कहा कि गद्दार चोर ये पुरानी बातें हैं, कुछ नया बोलना चाहिए। हमारा काम ही हमारा जवाब है। मुख्यमंत्री के मार्गदर्शन में हमने क्षेत्र का काम किया और जनता उसकी गवाह है। आजचा कार्यक्रम केवळ आणि केवळ शाखा भेटींचा आहे, पण या निमित्ताने मला एक लक्षात येत आहे, लोकशाही मधलं युद्ध म्हणजे निवडणूक, आणि निवडणूक युद्ध म्हटल्यानंतर दारूगोळा तर पाहिजेच, शस्त्र तर पाहिजेच। ती माझी शस्त्र किती लखलखती आहेत आणि दारूगोळा किती मजबूत आहे, ठासून भरलेला आहे, तो आज मला दिसतोय। आणि या माझ्या सगळ्या शस्त्रांसमोर गद्दारीचे बुरुज काही टिकतील असं मला वाटत नाही। या लोकसभा मतदारसंघात गद्दारांची घराणेशाही गाडायला आलेली आहे। काही थेर चालतात, मंदिर साफ करतात। आता मंदिर मी आता ऑनलाईन आता काय हल्ली बातम्या फार इकडच्या तिकडे फार पटापट जातात। एक तर इलेक्ट्रॉनिक चॅनल सगळे आहेत, मोबाईल आहेत, आणि बातम्या फार पटकन पसरतात। मला एक फोटो मी बघितला, आपले मिंदे दिल्लीमध्ये लादी धुतात, रोज ते आहेच, तिकडे धुळी भांडी करतात, पण मंदिर साफसफाईचे थेरे करतायत। नाटक खोतांड, मुद्दामून फोटो बघा, चकचकीत लादी आहे, चकचकीत ती घाण करतायत स्वतःची पावलं उमटून। ही सगळी खोतांड आहेत, ही सगळी नाटकं आहेत। काल सुद्धा प्रधानमंत्रीजी काळाराम मंदिरात आले, त्यांनी साफसफाई केली, आनंद आहे। या निमित्ताने का होईना मंदिरामध्ये जातायत, साफसफाई करतायत। आपण 2018 साली जाहीर केलं होतं की आम्ही अयोध्येला जाणार, आणि गेलो, शिवजन्मभूमीची माती घेऊन तिकडे गेलो राम जन्मभूमीला, आणि 1 वर्षाच्या आत थंड बसण्यामध्ये पडलेला तो खटला होता, तो सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि आपल्या बाजूने मंदिराच्या बाजूने निकाल दिला। आपण जाऊन आलो, तत्पूर्वी मला नाही वाटत पंतप्रधान कधी गेले होते, आपण गेल्यानंतर गेलो। काळाराम मंदिरामध्ये आपण 22 तारखेला जाणारच आहोत, आणि त्या तिथे मी आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना पण आमंत्रण दिलेलं आहे की आपण सुद्धा या। पण मला असं कळलं, आपण जाहीर केल्यानंतर पंतप्रधान काल काळाराम मंदिरात धावत गेले। आपण मुर्मूंना राष्ट्रपतीजींना आमंत्रण देणार म्हटल्यानंतर काल घाई गडबडीमध्ये त्यांना पटकन एक आमंत्रण पाठवून दिलं। आता आज मी जाहीर करतोय की 22 तारखेच्या आत मला शक्य, बहुतेक ते शक्य होईलच, मी पुन्हा एकदा शिवनेरीला जाणार आहे। शिवजन्मभूमीला वंदन करायला एक कृतज्ञतेचा भाव म्हणून मी शिवजन्मभूमीला जाणार आहे। मोदीजी, माझ्या आधी आपणही जाऊन या, आपणही जाऊन या, कारण शिवनेरी आमचीच आहे। या महाराष्ट्रामध्ये तेच जन्माला आलं नसतं तर आज त्या गादीवर बसली ती गादी तुम्हाला दिसली नसती, म्हणून मी जाणार आहे शिवनेरीला। मोदीजी, माझ्या आधी तुम्ही जाऊन या, चालेल आम्हाला, आणि तिकडे सुद्धा साफसफाई थोडीशी काही लोकांना सांगायचं असेल ती करून घ्या, कारण जसा प्रभू श्री राम आम्हाला वंदनीय आहे, तसं आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा वंदनीय आहेत। पण ते आज आपण आपली हालत असते, आपण असतो की नाही, आणि म्हणून देशभर निवडणूक तर होणार आहे, पण कल्याण लोकसभा मतदारसंघावरती विशेष जबाबदारी आहे। नुसता गाडायचा नाही,
पाताळात काढायचा. आणि असं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की या शिवरायाच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये गद्दार जे आहेत ते नुसते गद्दार नाहीत, तर शिवरायाच्या भगव्याशी गद्दारी करणारे, शिवरायाच्या भगव्याला गद्दारीचा कलंक लावणारे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नये अशा पद्धतीने त्याला राहायला पाहिजे. निवडणुकीच्या वेळेला परत येईना, पण आजपासून कामाला लागा. आपला जो निष्ठावंत उमेदवार तुम्हाला मी देईन, होय आता मी निष्ठावंत देणार आहे, गद्दार देणार नाही, गद्दार देणार नाही. आता त्यावेळेला ती एक चूक माझी झाली, कारण आपल्या घरातले त्यांना मानत होतो, पण यांना धुळी भांडीच करायची होती म्हणून हे सुरतेला गेले, गुवाहाटीला गेले आणि रोज दिल्लीची धुळी भांडी करतायत, म्हणून त्यांना मला वाटतं माझ्यापेक्षा तुमच्या मनात त्यांच्यावरती बोलण्यासारखं खूप काही आहे. पण मी जाहीर सभेसाठी पुन्हा येईनच, पण आज हा जो काही जल्लोष आहे, हा जल्लोष मला विजयाच्या जल्लोषात त्याचं रूपांतर करून पाहिजे. कारण कल्याण मतदारसंघ कोणाला जर वाटत असेल की आपल्या बापाची मालमत्ता आहे, की नाही माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांची आणि इथल्या जनतेची मालमत्ता आहे, इकडे गद्दारीला मला नाही, विजय मिळून देणार, पुन्हा आपला शिवरायाचा शिवसेनेचा पवित्र भगवा फडकणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, ठीक आहे, मी जास्त भाषण करणार नाही. 23 जानेवारीला मी नाशिकला बोलणारच आहे. तोता आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना जिथून लढायचंय तिथून लढा. कोपरीमधून लढायचंय, कल्याणमधून लढायचंय, मी तर म्हणतो दोघांनी लढा. कोणी उद्धव ठाकरेंनी पण लढा इकडे आणि आदित्य ठाकरेंनी पण लढा. आणि कल्याणमधून लढायचं का कोपरीमधून लढायचं, कोणी आलटून पालटून, ते पण तुम्ही विचार करा. त्याच्यासाठी देखील आम्ही लोक तयार आहोत. उगाच त्या ठिकाणी बोलत राहायचं, इकडून लढा तिकडून लढा तिकडून लढा. तर मी आज बोलतो या लोकांना, दोघांपैकी कोणाला इकडे कल्याण लोकसभेमधून लढायचं ते त्यांनी या ठिकाणी लढा आणि जिंकून दाखवा. आनंदाच्या दिवशी मला वाटतं त्यांचं स्वागत जे आहे ते मी अगोदरच केलेलं आहे. आणि ते इकडे आल्यानंतर त्यांची परिस्थिती काय आहे ही जाणीव जी आहे ते त्यांना झाली असेल. अंबरनाथमध्ये असेल, उल्हासनगरमध्ये असेल, सर्व पक्ष एकत्र केले, उभाटा, राहिलेली NCP, काँग्रेस, वंचित, अजून कोण आप, हे सगळ्यांना एकत्र केल्यानंतर देखील 200-300 लोक देखील जमा झाले नाही. अगोदर जेव्हा आमच्याबरोबर तेव्हा यायचे या कल्याण लोकसभेमध्ये, त्याची जरूर त्यांना आठवण झाली असेल की कशा प्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी स्वागत जे आहे कल्याण लोकसभेमध्ये होत असेल. मी माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये जे आहे त्यांच्याकडे लोक देखील त्या ठिकाणी नव्हती, अशी परिस्थिती जी आहे. आणि त्याचबरोबर जे आहे हे गल्लोगल्ली जे आहे त्या ठिकाणी फिरायला लागतं आहे. तर त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी. जास्त मला त्या ठिकाणी बोलायचं नाही. सर, उद्धव ठाकरेंनी अशी टीका केली की शिंदे घराण्यांना तिकीट देऊन चूक केली आहे, ती चूक सुधारण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि गद्दारांना गाडायला आलो. अरे तेच शब्द, तेच टोमणे, लोकांना कंटाळा आला. आता लोकांना काम हवं आहे. आम्हाला जर सांगितलं असतं इकडे लोकांची कमी आहे तर इकडून जरा पाठवले असते आम्ही त्या ठिकाणी. अशी परिस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी, आणि फ्रस्ट्रेशनमध्ये जे आहे ही पातळी सोडून जे आहे ते त्या ठिकाणी भाष्य केलं जातं. आम्ही कधीच जे आहे ती पातळी सोडून जे आहे बिलो द बेल्ट जे आहे ते कमेंट्स त्या ठिकाणी करत नाही आणि करणार देखील नाही. माननीय मुख्यमंत्री मोदयांची आमच्यावरती शिकवण, आमच्या आईवडिलांचं जे आहे हे आमच्यावरती संस्कार आहेत चांगले. नाहीतर कोणाला पण कधी पण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त शिव्या टोमणे एवढंच. आणि त्यांच्यासारख्या माणसाने जे आहे हे या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली 7 तास अगोदर हे सगळं केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. आज परिस्थिती वेगळी असती. पण आज जी आहे हे मला पण वाईट वाटतं की प्रत्येक गल्लोगल्ली त्या ठिकाणी फिरायला लागते, पण तीही करून रिस्पॉन्स जो मिळाला पाहिजे तो रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळत नाही.
सर्व पक्ष एकत्र येऊन सुद्धा तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे त्यांनी या ठिकाणी चांगला उमेदवार शोधावा आणि त्यांनी द्यावा. बघा मला काय डिवचण्याचा प्रयत्न कोणी पण केला काही म्हटलं तरी मी काय तिथे कोणाला इकडे उत्तर देण्यासाठी नाही आहे. आपलं काम जे आहे हे आपलं उत्तर आहे. या कल्याण लोकसभेतील जनता जी आहे ही येणाऱ्या काळामध्ये जी आहे ती त्यांना उत्तर जे आहे हे मतपेटीतून देईल. त्यांनी अशी टीका केली की चोरांच्या हातात धनुष्यबाण तर आमच्या शिवसैनिकांच्या हातात मशाल. अरे काय तेच नवीन स्क्रिप्ट लिहायला पाहिजे आता. तेच गद्दार कोके, तेच खंजीर, हां तेच चोर. अरे काय दुसरं काहीतरी करा, खाली उतरा. आता उतरलेत तर लोकांमध्ये गेलात तुम्ही तर लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कळाला असेल की लोकांची भावना काय आहे ती. तर त्याच्यातून बोध जो आहे तो त्यांनी घेतला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे लोक कोणाबरोबर राहतील. जो माणूस जो आहे तो दिवसाचे 24 तास काम करतो का ज्यांनी कोरोना काळामध्ये जे आहे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून स्वतःला बंद करून घेतलं अशा माणसाबरोबर राहतील. तर ही जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी जितक्या लवकर ते ओळखतील तितक्या लवकर जे आहे ते त्यांना सावरण्याचा वेळ जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल. सर प्रत्येक सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं की घराणेशाही शिंदे गटांना घराणेशाहीमध्ये म्हणजे आता प्रश्नाचं उत्तर देतो ये. अरे जेव्हा यांना 2014मध्ये उमेदवार सापडत नव्हता, जेव्हा शिवसेनेचा उमेदवार म्हणजे खासदार जो आहे हा पार्टी सोडून गेला, तेव्हा ही कल्याण लोकसभेची जागा कशी येईल निवडून हा प्रश्न त्या ठिकाणी मोठा उपस्थित होता. आणि त्यावेळेस जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे आहे हे त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी उभं केलं. आणि त्या परिस्थितीमध्ये खूप कठीण परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे ही निवडणूक आपण त्या ठिकाणी लढलो. आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. तेव्हा यांना कुठला उमेदवार मिळाला नव्हता त्या ठिकाणी. तेव्हा विचार नाही केला की आपल्या घरातील कोणाला तरी या ठिकाणी उभं केलं पाहिजे किंवा प्रचारासाठी जे आहे जेवढी ताकद लावली पाहिजे तेवढी ताकद त्या ठिकाणी लावली पाहिजे. जेव्हा आपल्याला सीट पाहिजे होती तेव्हा आणि मला वाटतं 2014 झाली, 2019मध्ये 14मध्ये 2.5 लाखाच्या फरकाने लोकांनी निवडून दिलं. 2019मध्ये जे आहे हे 3.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलं. आता 2024 येतं आहे तेव्हा तुम्ही काउंट करा किती लाखाच्या फरकाने लोक निवडून देतील. हे घराणेशाही जे आहे हे आमच्याकडे घराणेशाही नाही आहे. हे जेव्हा गरज लागली पार्टीला तेव्हा जे आहे पार्टीसाठी जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो आणि विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे ही कल्याण लोकसभेची सीट जी आहे ते त्या ठिकाणी निवडून आणली. आणि त्याचबरोबर घराणेशाहीचं बोलायला लागलं की वरळीची सीट जी आहे ते स्वतःच्या मुलासाठी ती जिंकता आली पाहिजे. त्याच्यासाठी 2 सिटिंग आमदारांचा जो आहे हा बळी त्या ठिकाणी घेतला. त्या लोकांना घरी बसवलं जे निवडून येऊ शकत होते लोकांमधून. त्यांना मग नंतर स्वतःचा मुलगा निवडून आला पाहिजे त्याच्यासाठी दोघांबरोबर कॉम्प्रोमाइज केली. मग दोघांना स्वतःच्या मुलाचा मतदारसंघ सेव्ह करायला पाहिजे त्याच्यासाठी 2 MLC दिल्या. ज्या 2 MLC वरती साधा कार्यकर्ता जो आहे तो त्या ठिकाणी आला असता. स्वतःच्या मतदारसंघामधला वरळी विधानसभा स्ट्रॉंग करायला पाहिजे म्हणून केंद्रात देखील मंत्री देखील तोच दिला त्याच मतदारसंघातला. हे काय म्हणणार. आणि स्वतःच घरामध्ये सगळी पदं द्यायची. पक्षप्रमुख पद पण घरीच, युवा सेनेचं पण घरीच, परत ते आजूबाजूचे नातेवाईक ते पण घरीच. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या ह्या पार्टीमध्ये नाही आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आज देखील कार्यकर्ता म्हणून काम करतात. ते मुख्य नेत्याची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळत आहेत. आणि त्याचबरोबर जे आहे हे आमच्यामध्ये मला ते कधीच कुठला पद जे आहे हे त्या ठिकाणी प्रमुखाचं पद जे आहे ते देणार नाही आणि मी देखील ते घेणार नाही. सगळी जी प्रमुख पदं आहेत आज लोकसभेमध्ये बघितलं आपण तर लोकसभेमध्ये राहुल शेवाळे जे आहे हे पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी करत आहेत. आज पीठासीन अधिकारी जेव्हा बनवायची वेळ आली तेव्हा श्रीरंग आप्पा बारणे जे हे पीठासीन अधिकारी लोकसभेमध्ये झाले आणि सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत ते त्या ठिकाणी नेते म्हणून काम करत आहेत पक्षाचं. तर हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. ब्यूरो रिपोर्ट उल्लास विकास उल्लासनगर। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।